जगामध्ये अशी एकच चीज आहे का ती आपण जर एकदा परत घेतली ना आपल्याकडनं परत कुणीही वापस घेऊ शकत नाही. ती म्हणजे आपण घेतलेलं शिक्षण. आपण जर एकदा शिक्षण घेतलं ना कितीही मोठा पदाधिकारी येऊ द्या तो आपल्याकडनं आपलं शिक्षण कधीच वापस घेऊ शकत नाही. म्हणून शिक्षणाला व्हॅल्यू द्या. आजकाल शिक्षण ज्याचं आहे ना त्यालाच जगामध्ये व्हॅल्यू आहे. बघा आपण सहज म्हणतो शिकून तरी काय करणार, पण ज्याला त्याला शिक्षण नाही ना तो कुठं कुठं अडतो हे आता सध्या आपण जगामध्ये बघतो. जेवढं मुलांनी शिकलं पाहिजे तेवढं मुलींनीही शिकलं पाहिजे. कारण की कमीत कमी मुलींना आपलं लग्न झाल्यानंतर आपल्या मुलांना कमीत कमी 12 कडी तरी शिकवता आली पाहिजे, 1-2 तरी शिकवता आलं पाहिजे. म्हणून शिक्षणाला महत्त्व द्या आणि शिक्षण घ्या. ज्याला शिक्षण घेता येते त्याने तर नक्कीच घ्या. कारण आता सध्याच्या परिस्थिती कशी आहे, गरिबाला शिक्षणाची एवढी आस आहे पण परिस्थितीमुळे ते शिक्षण घेऊ शकत नाहीत. आणि काही काहीला शिक्षणाची एवढ्या सुखसुविधा असताना सुद्धा त्यांना शिकता येत नाही. म्हणजे देव तरी बघा ना कसं आहे ना, जिथं चोच आहे तिथं खाणारे नाहीत आणि जिथं खाणारे आहेत तिथं चोच नाही. म्हणजे ज्याला आस आहे ना शिक्षणाची त्याला मध्यंतर शिक्षण सोडावं लागतं आणि ज्याला काही शिक्षणाचं वाटत नाही तो शेवटपर्यंत जातो पण तिथं सुद्धा फेल होतो. म्हणजे देवाने सुद्धा बघा आपली परीक्षाच घ्यायची ठरवली, पण त्यांना मला एकच सांगायचं आहे, देवाने किती परीक्षा घेऊ द्या, आपण कितीही शिकलो आणि काही केलं तरी आपण मोठे होणारच आहोत. कारण की आपल्याला जरी वाटलं ना मी आता शिक्षण नाही घेऊ शकलो, देव आपल्याला पुढे तरी चान्स देतो आणि ते शिक्षण नक्की पूर्ण करून घेतो. असे बरेचसे अनुभव आहेत. म्हणून शिक्षणाला महत्त्व द्या आणि शिक्षण नक्की घ्या.